हलकासा ताप आला, डोकं दुखू लागलं, सर्दी किंवा साधा खोकला झालेला असेल तर आपल्यापैकी बरेच जण थेट डॉक्टरकडे न जाता परस्पर मेडिकल स्टोअरमधनं गोळ्यांची खरेदी करतात. मेडिकल इमर्जन्सीसाठी पॅरासिटामॉलची गोळी तर घराघरात अगदी हमखास असते. पण CSDCOच्या ताज्या अहवालानुसार पॅरासिटामॉल सारखी काही लोकप्रिय औषधं नव्या आंतरराष्ट्रीय निकषांनुसार क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाली आहेत, नापास झाली आहेत. नापास झालेल्या अशा 53 औषधांची यादी नुकतीच सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननं प्रसिद्ध केली आहे. तर नव्या निकषांनुसार पॅरासिटामॉलसह 53 औषधं ही क्वालिटी टेस्टमध्ये फेल झालेली आहेत, ज्यामध्ये विटॅमिन्स, शुगर आणि ब्लड प्रेशरची औषधं सोबतच अँटीबायोटिक्सचा सुद्धा समावेश आहे. CSDCOच्या यादीमध्ये विटॅमिन C आणि D3 टॅबलेट शेल्कल, त्याचबरोबर विटॅमिन B कॉम्प्लेक्स, विटॅमिन C सॉफ्ट जेल, अँटीसिड पॅन डी, पॅरासिटामॉल IP 500 mg, मधुमेहावरचं औषध ग्लिमिपेराइड आणि उच्च रक्तदाबासाठी टेल्मिसर्टन ही औषध टेस्टमध्ये किंवा क्वालिटी टेस्टमध्ये फेल झालेली औषधं आहेत. धक्कादायक बाब अशी आहे की या 53 औषधांमध्ये 5 बनावट औषधांचाही समावेश आहे. रोजच्या वापरातली ही औषधं क्वालिटी टेस्टमध्ये फेल होणं ही बाब किती गंभीर आहे, या संदर्भात आम्ही थेट डॉक्टरांनाच विचारणा केली. अशा प्रकारची जी औषधं असतात, अप्रमाणित असतात किंवा सबस्टँडर्ड असतात किंवा क्वालिटी कंट्रोलमध्ये हे ते उत्तीर्ण होत नाहीत, अशी औषधं यांचा परिणाम रुग्णांवर होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचे आजार बरे होत नाहीत आणि त्यासाठी ती परत मागवली जातात. अँटीबायोटिकसारखी काही औषधं जी आहेत की ज्याच्यामध्ये जर असं कमी प्रमाण गेलं तर त्यामुळं त्या रोगजंतूचा रेझिस्टन्स किंवा त्याचा अवरोध तयार होतो आणि तीही एक मोठा प्रश्न निर्माण होतो आणि यासाठी या पद्धतीचं स्टँडर्डायझेशन हे सतत चालू असतं. त्यामुळे तुम्ही जर मेडिकलमधनं परस्पर औषधांची खरेदी करत असाल तर काही गोष्टी तपासून घेणं खूप गरजेचं आहे. फक्त अधिकृत फार्मसिस्टकडनंच औषधं घ्या. मुद्दा क्रमांक 2, औषधं घेतल्यानंतर त्याचं पॅकेजिंग तपासून घ्या. बंदी असलेल्या औषधांमध्ये तुम्ही घेत असलेल्या औषधांचा समावेश नाही ना, हेही चेक करा. जर शंका असेल तर फार्मसिस्टसोबत बोला. पॅकेजिंग उघडलेली किंवा खराब प्रिंटिंग असलेली औषधं घेणं जरूर टाळा. औषधाची एक्सपायरी डेट तपासा आणि जुन्या प्रिस्क्रिप्शनवरती औषधं घेऊ नका. तर महत्त्वाची बाब अशी आहे की क्वालिटी टेस्टमध्ये फेल झालेली ही औषधं देशातल्या मोठ्या ब्रँड्सची उत्पादनं आहेत. अल्केम लॅबोरेटरीज, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड, कर्नाटक अँटीबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स यासारख्या बड्या कंपन्या ही औषधं बनवतात. पण CDSCOच्या निकषामध्ये ही औषधं बसलेली नाही आहेत. कुठलंही औषध जे असतं ते अनेक प्रकारच्या कंपन्या आपापल्या ब्रँडनी बनवतात आणि ते बाजारामध्ये विकत असतात. म्हणजे पॅरासिटामॉल याच औषधाचं आपण बोलायचं झालं तर त्याचे काही हजार ब्रँड्स आज भारतामध्ये उपलब्ध आहेत. तर या औषधांमधल्या या जे काही घटक असतात त्यांच्या स्टँडर्डायझेशनमध्ये, त्यांच्या तपासणीमध्ये DGSCOला काही दोष आढळले. त्याच्यामुळं काही ठराविक कंपन्यांचे ठराविक ब्रँड्स हे त्यांनी रद्दबातल ठरवलेले आहेत आणि अशा वेळेला हे ब्रँड्स हे बाजारामधून परत मागवले जातात, म्हणजे लोकांपर्यंत ते पोचत नाहीत. तर हेल्थ इज वेल्थ असं आपण म्हणतो. क्वालिटी स्टँडर्डमध्ये नापास झालेली औषधं आपल्या आरोग्यावरती गंभीर आणि दूरगामी परिणाम करू शकतात. जर नकली औषधं या देशामध्ये येत असतील तर हा फक्त वैद्यकीय क्षेत्राला असलेला धोका नाही, तर अशा घटना देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. या अहवालानंतर भविष्यात औषध तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये किती गंभीरता असायला हवी आहे याचा अलर्टही मिळालाय. आणि यानंतरची पुढची बातमी आहे भाजपच्या मिशन पश्चिम महाराष्ट्राची.